वल ग्राम पंचायत के माजी सरपंच सदाशिव पाटिल व पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के वल गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कोकणामध्ये, देशात आणि जगभरात अतिशय धूमधडाक्यात साजरा होत असतो। पूर्वी गणेशोत्सवाचं स्वरूप अतिशय घरगुती होतं, परंतु लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला, त्यानंतर लोकांना एकत्र करावं, व्याख्यानं, मेळे, वेगवेगळ्या प्रकारची करमणुकीच्या माध्यमातून लोकजागृती निर्माण करावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी हा शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव याचं असं भव्य रूपामध्ये, उत्साहामध्ये त्याचं असं समारंभ व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर आमच्या ह्या वळगावच्या आमच्या मच्चा घर आम्ही म्हणतो, या पाटील कुटुंबियांच्या मच्चा घरचा गणपती हा ह्या गावातलं एक वैशिष्ट्य आहे। स्वर्गीय गणपत पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय उंदीर पाटील आणि माझे वडील स्वर्गीय मारुती पाटील यांनी ह्या गणेशोत्सवाला मध्ये गावामध्ये एक वेगळंच स्वरूप ठेवलं होतं। गणपतीमध्ये साधारणपणे सर्रासपणे पत्ते किंवा इतर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, परंतु आमच्या घरामध्ये ह्या वडीलधाऱ्या मंडळींनी कधीही या पत्ते वगैरे ह्या गोष्टींना वाव दिला नाही। त्याऐवजी ह्या सर्व मुलांना घेऊन, कुटुंबियांना घेऊन भजन, कीर्तन आणि गाण्याचे, करमणुकीचे कार्यक्रम, मुलींचे, महिलांचे, गायनाचे कार्यक्रम आयोजित केले। माझ्या वडील हयात असताना ते त्यांच्या मित्रपरिवाराला बोलून वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे काही कलाकार मित्र असतील, मग त्याचे व्हायोलिन वादक होते, तबला वादक, ढोलकी वादक, गायक, ह्या सर्वांना गोळा करायचे आणि कार्यक्रम सुरू करायचा। त्यानंतर ते गेल्यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू सदाशिव पाटील यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाची आणि ह्या उत्सवाची जबाबदारी घेतली आहे आणि त्यांना सोबत आम्ही सर्व, आमचे 3 आजोबांचं कुटुंब आहे, साधारण 100-125 लोकांचं कुटुंब आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमचा गणपती, त्याचं विभाजन झालेलं नाही, एकच गणपती आहे। आणि ह्या सर्व बालगोपाळ महिला एकत्र येऊन या ठिकाणी स्वयंपाक करतात, सगळे सहकुटुंब, सहपरिवार, सहभोजन करतात आणि अशाच प्रकारे करमणुकीचे कार्यक्रम करतात। आणि संगीत आणि गायन आमचे दुसरे बंधू कृष्णा पाटील, ते स्वतः भजन कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी ते सेवा देत असतात। तर असा आमचा आगळावेगळा गणेशोत्सव आहे। 10 दिवस अतिशय उत्साहाने या ठिकाणी बाप्पाची सेवा केली जाते आणि सर्वजण मिळून हा सर्वांच्या सहकार्याने आणि एकीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आमच्या घराण्याचा हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो। धन्यवाद। सन 2023 सालच्या गणपती उत्सवाच्या सर्व ग्रामस्थांना, बंधू भगिनींना सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा।